तू आमच्या भांडणामध्ये पडू नकोस. बस विषय संपला. भांडण? तुला भांडणच करायचं आहे ना, तर खुशाल कर, पण इथे नाही, दुसरीकडे जाऊन. बघितलं का कुठून कुणाचा आवाज येतो? कुणाच्या दारातून, कुणाच्या घरातून, कुणाच्या बंगल्यातून, कुणाच्या वाड्यातून आवाज येतो का? वा 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 वा. हा? कुणाच्या वाड्यातून, कुणाच्या बंगल्यातून हे सांगायच्या आधी त्यांचे बंगले, हे यांचे बंगले जे आहेत ना ते शाबूत आहेत. हा, त्यांचे बंगले शाबूत आहेत, त्या बंगल्याचे मालक ते आहेत. ही जी कोठी आहे ना मा, हा, ही कोठी 1 वर्ष, 1 वर्षानंतर ही चालली लाव आणि आपण रस्त्यावर. मी नाही येणार रस्त्यावर. रस्त्यावर येशील तू आणि ही सुद्धा, कारण मी LLB ची टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, गोल्ड मेडलिस्ट. आणि ही डिग्री माझी आहे, माझ्या बुद्धिमत्तेची आहे. अंडरस्टँड? तू नको सांगू मला असल्या डिग्र्या बिग्र्या. अरे पैसे फेकलो तर अशा 56 डिग्र्या विकत घेईल मी. एकदा माझ्याकडे पैसा येऊ दे, पैसा येऊ दे, अशी डिग्री घेतो आणि तुझ्या तोंडावर मारतो. तुझा जो गुरुर आहे ना तो उतरवतो का नाही पाय. हा हा, एकदा माझ्याकडे पैसा आला ना त्याला असा खेळ करतो या घरात, मग तुम्ही माझ्याकडे बघा. भाजी काय केलीस बे? अबे काय दारवांगा रोजच चला. पालक पनीर नाही बनवता येत का तुला? दुधात मीठ टाकलं तर पनीर बनते. सांगते इथं. वहिनी, या नंतरचा तुमचा असं फाजीलपणा या घरात मला नकोय. कारण आज राज्यपालच्या हस्ते माझा सत्कार आहे, सत्कार. आणि सत्कारानंतर आप्पासाहेब घराण्याची इज्जत 10 पटीने वाढेल. तेव्हा चांगला बोलायला आणि जगायला सुद्धा शिका. आता माया संघ्याने इकडचाच पत्ता दिला नव्हतं. माया संघ्याचा आज राज्यपालाच्या हाताने पुरस्कार सोहळा आहे. हो, अन माया संघ्याचा खाना सत्कार आहे, सत्कार. पण आता माया संघ्याले कोटी पावाचा आणि कोटी नाही का? कोणीकडं कोणाला विचारू? कोणी माणूस नाही दिसे ना, तीनच नाही दिसे. छायाबाई कोणी दिसला तर त्याला विचारी.
हा इकडून एक साहेब येताना दिसत आहेत, यायला विचारलं पाहिजे. ओ साहेब, ओ साहेब, साहेब. वाट रे. याच वाटेनं आलो ना साहेब. हा याच वाटेनं आलो. Your name? Your name? हा नेम एक नंबर साहेब, एक नंबर. आमच्या गावामध्ये आंब्याच्या झाडाला 3-3 आंबे लागतात साहेब. तर एका गोट्यामध्ये 3-3 आंबे पाडतो साहेब. जबरदस्त नेम. You bastard fool! साहेब आपल्याला फुल चहा नाही, हा पण चहा भेटला तरी जमते. साहेब I don't know. कसा करायचा आता, कोणाला विचारा हाचा ना कोणाला नाही का काही समजे नाही. हो मी पोचलीये. हा येते मी. हो हो ग तू पोचली आहे ना. बरं चालेल. मॅडम, हो काय बोलली. मॅडम, अगं, तुझा आवाज वेगळा येऊन राहिला. मॅडम. काय पत्ता कसला पत्ता. येथे लिहिला आहे तो पत्ता. ओ शिट, काय विचारते मला. साला शीत सकाळीच करून आलो ना मी. तर कसा करायचा म्हणतो. कोणी सांगा सपा इकडे जातानी दिसत आहेत बापा. हा अरे बाप रे, ओ मोठा भांडव टाकलाय. इकडेच माया गवत्या संगीचा सत्कार असाल. चला चला गेला पाहिजे. ए गवत्या संगे, गवत्या बाई, गवत्या संगे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या दीक्षांत समारंभामध्ये आदरणीय पाहुणेगणांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता नुकतेच महापैन राज्यपालांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महामहिम राज्यपालांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी हा दीक्षांत समारंभ आम्ही प्रारंभ करीत आहोत. तर या सुवर्ण पदकाची पहिली मानकरी आहे, जिने LLB मध्ये टॉप येऊन जी संपूर्ण विद्यापीठामध्ये पहिली आली आहे, जया कुलकर्णी. तेव्हा जया कुलकर्णीचं आपण ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करूया. जोरदार गळ्यामध्ये गजरात स्वागत करूया जया कुलकर्णी, जी LLB मध्ये पहिली आली आहे. सुवर्ण पदकाचा दुसरा मानकरी आहे गौतम शुद्धोधन शेडबाके. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हा निलगुंडगावचा हा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे येऊन तो अर्थशास्त्रामध्ये ज्याने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे असा गौतम शुद्धोधन शेडबाके. तेव्हा सर्वांना विनंती राहील, जोरदार गळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया गौतम शुद्धोधन शेडबाके. याच ठिकाणी हा दीक्षांत समारंभ पार पडतो आहे. उपस्थित पाहुणेगणांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. What's your name, please? Gautam Shuddhodhan Shedmake. In which city you belong? I am from Nilgunda, Taluka Bhamragad, district Gadchiroli. Oh? Yes. My name is Jaya Oh. from Raipur. Nice to meet you. Thank you very much. If you don't mind, my family waiting for me. Ma'am, 1 minute, please. कोण कोण असतात तुमच्या घरी? माझ्या घरी हम्म. आई, मी आणि माझे वडील. गौतम, राईट? येस येस.
गडचिरोली जिल्हा. Yes, निलगुंडा. निलगुंडा नाही, हा ते दुर्गम भाग आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा हा परिसर. तरी तुमची एवढी प्रगती कशी? जयाजी. नो जया. मॅडम. नाही मॅडम नाही. जया. फक्त जया. जया, स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. आजही गडचिरोलीच्या किंवा आदिवासी जंगलामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या गावात हे लाईट्स कसे असतात, सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले, रोड, त्याला अजूनही समजत नाही. ती माणसं जगत असतात. 75 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा असं आहे. एनिवे, पण आमची माणसं जंगलात जगत असतानाही लढत असतात आणि फंडामेंटल राईट्ससाठी. त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकार, त्यांच्या गरजा, त्यांचे हक्क, आणि यासाठी लढत असताना या स्वातंत्र्यामध्ये त्यांना त्याच्या जंगलातील हवा अशी संगीत देत असते. आणि त्या वातावरणातून ही माणसं शिकत असतात, पुढे जात असतात. आणि म्हणून आमची ही प्रगती आहे. मी शिकलो, विद्यापीठात पहिला आलो. छान छान. नाही, LLB मध्ये असे फंडामेंटल राईट्स आहेत. आहेत. आणि मी LLB ची टॉपर आहे. हो. तरी तुमच्याकडून ही सगळी माहिती, यू आर ब्रिलियंट पर्सन. थँक्यू थँक्यू. उद्याचा अर्थशास्त्र होण्याचं स्वप्न आहे. हो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. भेटूया. हो हो. बाय. 1 मिनिट. खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही मला खूप आवडलात. एका शब्दात सांगू का? आय लव्ह यू. गंमतच आहे ना. कसली? म्हणजे आम्ही खेड्यातली माणसं हुशार म्हणून जरा इथे गावाकडची माणसं शहरात येतो, तेव्हा अचानक तुमच्या शहरातल्या मुलीकडून आय लव्ह यू येतं ना. व्हेरी गुड. मला आवडलात म्हणून म्हटलं. नाही, चांगलं आहे. तुमच्या मनातील भावना बोला. पण तुला सांगू ना जया मॅडम, मी आधीच एक जंगलातील वाघीण शोधून ठेवली आहे. तिचे डोळे ना अगदी कसे असे हरणासारखे आहेत. ती सुंदर आहे पाहायला. माझ्याही पेक्षा नाही, आय मीन हुशार, सुशिक्षित, सुंदर. नाही, तू सुंदर आहेस, पण ती जरा जास्त सुंदर आहे. तू हुशार आहेस, पण ती जरा अधिक हुशार आहे. प्रेम आणि संस्कार काय असतात ते तिला जरा जास्त माहिती आहे. आणि तुला सांगून ठेवतोय, आजही ती माझी चातकाप्रमाणे वाट पाहत असेल. एनिवे, तुला सांगू, ती माझ्या जंगलातील आणि गावाकडची ओरिजिनल ज्वारी आहे, अशी गावातली ज्वारी. आणि तू हे शहरातलं भेसळ हायब्रिड. गौतम शुद्धधन शेडमाके म्हणे अर्थशास्त्र. अर्थ म्हटलं की पृथ्वी, आणि या पृथ्वीवर जगण्यासाठी लागतो तो पैसा. मी सुंदर नाही, सुशिक्षित नाही, संस्कारी नाही, पण या संस्कारातून मी फार शिकली नाही. मी शहरातील भेसळ हायब्रिड काय, पण ही जया कुलकर्णी तुला दाखवून देणार की मी काय आहे ते. टिचभर जमीन आणि एकही पैसा तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही मी. आणि या कामात मी तुमची मदत करेन. तुम्हाला ओळखलं नाही मी. नाही, मी माझा परिचय देणार आहे, पण बाजूला तुम्हाला ती कॅन्टीन दिसते का? त्या कॅन्टीनमध्ये बसू, मस्तपैकी चहा घेऊ, एक व्यवस्थित प्लान करू, बसून सगळं सांगतो मी. सो प्लीज.
टरक होय टरक. पण धीर धर ना, एसटी आली अजून 1 तास आहे आणि आतापासूनच गडबड करून राहिली. आरतीचं ताट करून बसली. धीर धर. हो, मोठे आले धीरधर म्हणणारे. मला नको सांगा, तुम्ही स्वतः त्या बस स्टँडवर किती वेळा गेला माहित आहे? 2-4 वेळा झाला जाऊन आणि मला सांगते धीरधर म्हणजे. तू भूक नाही तरी तुला सर्वच दिसतं का? डोळ्यानं भोकणी आहे पण कानानं बहिरी नाही. समजत नाही? बरं मला सांगा, हा. आता आपल्या कवट्याचं शिक्षण झालं की आहे अजून शेपूट बाकी? आता मी काय सांगू, आपल्याला त्याच्यातलं काय समजायचं असता. मी नसतो झालो कलिकटर आणि तू माझी कलिकटरीन. तुम्हाला त्याची मजाकच सुचते. हा. मी का म्हणत होतो, हा. एक सांगू का तुम्हाला? सांग ना बापा, तुला चूप राही म्हणून कसं जमन. मी का म्हणतो, हा. आता आपल्या पोराचं शिक्षण झालं. आता आपल्या गवत्याचं लगीन करून टाकू म्हणतो. पहिले तर ते विचारतं घे. आता विचार का करायचा आहे हो? हा? आता विचार का करायचा आहे? आता त्याचं शिक्षणही झालं, त्याच्या बरोबरीचे पोराचे लग्नही झाले आणि 2-4 लेकराचे बापही झाले. पण हा आपला गवत्या शिकतच आहे. आता काय विचार करायचा आहे? तू कोणती पोरगी पाहून ठेवली का? हो. आहे माझ्या लक्षात एक पोरगी. तो वेसुर्लीचा दाम्या नाही का, त्याची पोरगी लई चांगली आहे. येसवदी बोला चालाले लई चांगली आहे ती. ही सुरलीचा दाम्या, त्याची पोरगी यशवदी. हो. मामा आहे, तू तर आपलं पोरगी बी पाहून ठेवली. आणि समजा शहरातून जर येताना पोरग जर एखादं पोरगी घेऊन आलं, मग का करशील व? आता मग काय करायचं आहे व? लावून देऊ तिच्याशीच लग्न. लगीन लावून देऊ, लगीन लावून देऊ. धीरधर, 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 बघा बघा मला गवती आला धीरधर. असं. बघा मावशे, ओ मावशे, अहो गवती आली हो मावशे. ओ मावशे, अहो गवती आली हो मावशे. मावशे, आम्हा गवती आली बाई. गवती आई. बाया गवती. हे हात का मंदी धरवो. आता हे कहाची पुंगरी हो का? उंगरी नव्हे व, मग का? तू हा गवत्या साऱ्या विद्यापीठामध्ये पहिला आला ना, त्याचीवाली डिग्री हो हे. आता पहिला आलो मी पहिला आलाय? साऱ्या राज्यात साऱ्या विद्यापीठात पहिला आलो ना. बापू, कागो कायचा काका तू होय का? कागद नव्हे, कागद नव्हे. काय होय? तू आला गवत्या आहे ना, हा. साऱ्या विद्यापीठात पहिला आला. तू पहिला आला बापू? हा. बस 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 इथे बस. बस बस इथे बस. अन मावशे, याले हे डिग्री कोणानं कशी दिले माहित आहे का तुले? नाही बाप्पा. मी सांगतो आहे, त्याची का नाही बहुत मोठा मांडव टाकला होता. अरे बापा बहुत मोठा मांडव. अन मग का नाही त्याची नाही आमच्या गवत्याचा फुकारा झाला. फुकारा हो. अन मग त्याची राजपाल आला. राजपाल. राज्यपाल नाही बे, हा. राज्यपाल म्हण ना. हो तर राज्यपालच म्हणत आहोत रे. बे राज्यपाल म्हणलास ना लहानशा, काचा संगी होत बे तुम्ही साल्या. तर तो राजपाल आला मावसा. अन मग तुला राजपाल माहित आहे का?
राजपाल म्हणजे कोण गा? सांग सांग तू सांग. तुला राजपाल म्हणजे नाही याला माहित आहे बा, सांग तू. पाय, मी सांगतो राजपाल मध्ये पाय पाय एक मास्तर राहते एक मास्तरी राहते मग त्याच्यावर दुसरा मास्तरी राहते दुसरा मास्तर राहते आहे मग त्याच्यावर तर तिसरा मास्तरी राहते तिसरा मास्तर बरोबर आहे अबे एक तर राज्यपालाले राजपाल केलास, तो का राजपाल यादव का बे? साल्या मास्तर केलास, मास्तरी केलास, हेडमास्टर केलास, का सांगतो बे? भागो बापू बस इथे बस बस. साला संगीत झाला मग काही सांगायला आलं बे, भागो. मास्तरीवर मास्तरी अरे. मास्तरीवर मास्तरी खालचा मास्तर मेला काय बा राज्यपाल म्हणजे सांगू तुला प्रत्येक जिल्ह्याचा कलेक्टर राहते बा. कोण राहते अरे समजून सांगतो बा, प्रत्येक जिल्ह्याचा कलेक्टर नाही का तू प्रत्येक कलिकटर साला हा राजपाल म्हणते हा कलिकटर म्हणते कसा करू मी कलिकटर कसा होईल आमच्या आदिवाशाचा मी एकटाच कलिकटर नाही का कलेक्टर कलेक्टर कलिकटर हा त्याच्या बर कलिकटर घे तो कलेक्टर जो आहे ना प्रत्येक जिल्ह्याचा कलेक्टर त्या राज्यपालाला असा सॅल्यूट मारते असं मारते सर म्हणते असा सर असं करते हा असा यस सर तो राज्यपाल गव्हर्नर बापू त्यानं दिला हा मला सांग तो राजपाल सही करते का अंगठा करते आता सही करते म्हणते किती दिवस वाट पाहतो त्या सहीची सही झाली असता तर का पाहिला असतं मी नसतो बसलो येते बर मग माहित आहे का माझा का झालं तू बोलूच नको साली म्हणतात तुझा का तर कसा केला ते तुझी अवस्था काय ते दाढी कशी मिशी कशी वापली बे तुला बे का सारा संगी मला सभा मलेकर हा राजपाल राज्यपाल नाही का तो राज्यपाल आता झाला सत्कार झाला पहिला आलो मी बरोबर झाला हा तो राजपाल म्हणून काय मावसा मग फुकारा झाला आमच्या गवत्याचा अरे गवत्याचा फुकारा झाला मग हे घेणरे म्हणला आपला गवत्या मग राजपाल आला आणि आपल्या हातानं हे पुंगरी याच्या हातात देणे ना हा कलदार हिलगवलं काही बोलत का मग काही झालं तर आम्ही विसरलो म्हणतो का बे आपली भाषा बे काही साला संगी झाला तर पोरा का गो मग काय पैसे गिसे काय दिले का रे हे बा पैशापेक्षा ह्या डिग्रीची ना याची किंमत लई मोठी आहे का कशी मग मला आजही आठवते बा तू दिलेला पेन झोपून राहायचा बा असं लोक म्हणतात पण पोरं झोपायचे ना मी उठायचा 4 वाजता बा असा अभ्यास करायचा का 7वीत पहिला 10वीत 12वी BA MA मला लगेच शिकलो का तुझी आठवणी आहे मला मी शिकेन आणि माझ्या आदिवासीच्या बांधवाच्या जीवनामध्ये एक नवी पहाट होईल असं वाटायचं MA इकॉनॉमिक्स गोल्ड मेडल म्हणजे मजाक हो का बस बा माझ्या जीवनात एक नवी पहाट आली एक भली मोठी पहाट भल्या पहाटे पहाटे बाग कुमरा तो देते लाल तांबड आकाश आई ग कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते भल्या पहाटे पहाटे बाग कोंबडा तो देते लाल तांबड आकाश आई ग कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते कस सुंदर दिसते
फार सुंदर दिसते, असं सुंदर दिसते, फार सुंदर दिसते. भल्या पहाटे पहाटे बाग को मरा तो देते, लाल तांबड आकाश नाही ग, असं सुंदर दिसते, असं सुंदर दिसते, असं सुंदर दिसते, असं सुंदर दिसते. शिकलो का बाबा, इतकं शिकलो बा, इतकं शिकलो का. कोण्या पोरीकडे कोण्या मित्रांकडे पाहण्याची वेळच भेटली नाही बा. बस माझ्यासाठी शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध होतं बा. ते वाघिणीचं दूध मी प्राशन करीत बसलो. बिरसा मुंडाची क्रांती वाचली, महात्मा फुल्यांचे सावित्रीचे विचार वाचले, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन मी मस्त शिकलो आणि हा आदिवासी का बच्चा साऱ्या राज्यात पहिला आला बा. इतक्या दिवसानं पोरगा आला, रोज घरी राहिला का त्याला काहीतरी मासऱ्या भाजल्या, मासऱ्या त्याला असे बोंड, त्याला असं चकल्या, त्याला काही बनवून द्यायचे भजे बिजे. आता कुठे गेला, आंबील नाही, काही नाही ना, मी का विसरलो म्हणतो. तू असंच का म्हणला? मला सांग बापू. हा सांगू. हेच कारण हो का कोणती पोरगी पाहून ठेवली शहरात? हे धंदे करायला गेलो, हे धंदे करायला गेलो का म्हणला? तसं काय असलं तर सांगून तू म्हणशील त्या पोरी बरोबर तुझं लगीन करू. नाही बा, मी लगन बिगन करत नाही. आणि नोकरीनं मग माझ्या डोळ्याचं ऑपरेशन. भुकेनं आला ते नाही समजा, इथं लगीनाचा विषय काढला. चल बापू. नाही बाबा, चल बाबा. कोटी बा म्हणतात हुकलत असतात. लग्न करत होतं तर काल काढवलंच मला. घरात ठेवातो 10-12 पोराचा बाप नाही झालोस. त्या पोरीला 2-2 पोरं झाले म्हणून म्हटलं. मला झाले असते ना. कहाचा हो का मला ते मामा काय बनवलं नाही का? दुसऱ्या मासळ्याची भाजी बनवला. असं का? चल चल. माझ्यासाठी माझल्या मासऱ्याच्या सांगी बस बस बस. इकडे आलात का बरोबर आरवाला भेटते तुला. घरी काय बहीण हरवू नाही का मी आमची हे संगी साले नेऊन या का. तो का रे का म्हणते बहीण आमची बायको तुझी. अबे जोरान बोल, आवाज नाही मला संगी. काय विचारतोस म्हणतो? कहा रे कहा रे. अरे राहते राहते ना दरबारात राहते. असं कोणी म्हणाल बे. माझी बहीण तुझी बायको साला राहते राहते ना गरवार राहते. साला गरवार तू ठेवतो का कोण ठेवतं बे? आपोआप राहतं बे. आता राहते तर मी का करू का? किती पोराचा बाप आज तू? पहिले 2 आहे. 2 आहे. पोरी. अच्छा पोरी. माझा तरी गरवार आहे. आहे. आदिवासीच्या संख्या वाढवणं तुझ्याकडून शिकावा रे मुच्छड. भास्क्या माय म्हणत होती, बाप म्हणत होता लग्न कर म्हणून. कोणाची पोरगी हो बे? तुझ्या बायकोचं जाऊ दे बे. कोणाची पोरगी आहे? मला लग्न करायचं आहे म्हणे माय. तू म्हणत होतास ना तो मला काही पोरी बिरीच्या लग्न करावं नसे म्हणून. संगीत तसा नाही. काय आता तू म्हणशील तर करतो बा लग्न. काय सांगतो. आधी साहेब मग कोणाला मग तुला साहेब म्हणून का साले? साल्या 7वीत नापासलं तुला म्हणून. आहे गवत्या. एक तर साल्या तरी म्हण, नाही तर साहेब तरी म्हण. संगी होतो साल्या म्हणू का बा? साहेब मान साहेब. बरं घे बे साल्या साहेब बोल. एक तर साल्या तरी म्हण, नाही तर साहेब तरी म्हण. बरं संगी घे ना भास्कर साहेब. माझ्या आईने माझ्यासाठी कोणती मुलगी शोधून ठेवली साहेब. सर साला संगी आपण लहान हो. तू एवढा कसेल. हो मी एवढा न ते एवढी कसं. तू साला एवढा असशील.
बे असा ठेव ना बे, तू बुडकी आहात, मी एवढा, माझी संगी एवढी, संगी म्हणजे माझी मी काय नाव काय तिचं? तो येसुर्लीचा दाम्या मामा नाही का? कोणता दाम्या मामा बे? अरे होणाऱ्या मामाजी ले तू बे म्हणतात? तुला म्हणलो बे. अरे काय तो येसुर्लीचा दाम्या मामा पाय, ते लहानपणी आपण तिकडे रेस्टिक खेळायला जाऊ, तिकडं तनसीच्या ढगाईकड रेस्टिक खेळाले, आणि मग येऊन जाऊन तुम्ही माझ्यावरच गणाना, आणि तुम्ही दोघे जण आंब्याच्या झाडाखाली जा, आणि तिकडे आपले संग आलं लक्षात. माझी यशवती ना, यशवती माझ्या जंगलातली वाघीण, माझी हरीण, तिच्यासाठीच तर कोण्या पोरीकडे पाहिलं नाही. तशीच आहे, उद्याच्या उद्या लग्न करतो तिच्या संग. मग जमते. माधव पोंगी आहे. फक्त रस्ता जरी घाला पाखरू आणि कोकरू दोघंही मस्त आहेत. वा चला, मला एक समजत नाही, मी पण याच जंगलात वाढलो, पण हे असलं सौंदर्य कधी निरखूनच पाहत आलं. पण इथे असाल रानातला मेवा एकदा तरी चांगला पाहिजे हा तो तुला विचारतोय, कुठे निघालीस एकटेच? शरद पवाराकडं बारामतीला येते का हाड्या? अरे वा 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 वा, हे जंगलातल्या आदिवासीच्या तोंडी आणि न शिकलेल्या मुलीच्या तोंडातून शरद पवार, त्याच्या अगदी बारामती शहराची करेक्ट माहिती. मी चांगली 12 वर्ग शिकलेली हाय, आणि तू माझ्या नादी लागू नको. या जंगलातली वाघीण हाय मी. नाही तू असशील वाघीण, कोणी पण मला एक सांग. नाही मी म्हणतो असं या किर्र जंगलात हातात कुऱ्हाड घेऊन आणि हे असलं सौंदर्य घेऊन फिरणं म्हणजे दुरून बोल. हातात कुऱ्हाड आहे माया. आणि तू कोण र? मी ठाणेदार इथला ठाणेदार. ए तू अशी ठाणेदार नाही तर डफेदार. उपडकोट माया माग काऊन लागून राहिला? नाही तुला काय या ठाणेदारा पुढे भीती नाही वाटत का? अरे रोज जंगलातल्या रानटी डुकराला पाऊल लावते मी, तर तू का हो माया पुढे? सांगितलं ना मग शीच या जंगलातली वाघीण हाय म्हणून. हा बरं, मी काय म्हणतो अशी रागावू नको. मी काय म्हणतो, जमते का? जमते? हो जमल ना.
जमल ती माय बहीण जमल. तू जात तर देऊ एक डंका कुऱ्हाडीचा. अरे पोरी जमते का म्हणजे भेटते का या जंगलात इथे मोहाची दारू असं विचारणार होतो मी. ए पोलीस रस्ता गुपचूप निघ इथून. आणि तुले का सारे आदिवासी दारू पेते असं वाटते का? आणि जेथे भेटते ना दारू तेथे जा. धडागतीनं येथून निघून जा. रुबाब पाहावा तर एखाद्या राजकुमारी सारखा. आपण मी इथला ठाणेदार आहे. एकदा तर प्रयत्न केलाच पाहिजे. ए बोरी नाही हो म्हणशील ना तर मला माल करून टाकेन तुला. अगं पाहिजे तितके पैसे देईन. पोलीसवाल्याच्या गाडीत फिरवेन. साडी घेईन आणि माडीवर ठेवेन. फक्त एकदा हो. फक्त एकदा. फक्त एकदा. एकदा हो म्हणून. हो म्हण. फक्त एकदा. साल्या
मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला। केवळ 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आम्ही लगेचच सुरू करतो नाटकाचा हा दुसरा अंक। पण मी बी या जंगलाची राणी हा पाण्यासंग खेळतो आणि वाऱ्यासंग धावतो। अहो या ना मला ठेव लागते पप्पा तुला पकडलो तर मला काय पाय बरं मला बाळ दिली टाका मी पकडीन तुला तर मला द्यायला लागेल। राहू दे नाचता येत नाही ना अंगणच वाकडं हाय मलाच। ढका राहू दे कड बंद हो देवा भेव लागते मला तुला नाही सोडत नाही थांब समजते मला सगळं काही सोडा म्हणतो ना बंद ना आता तरी बारीक बारीक सुरू आहे वा पाहते टिपूर टिपूर कसं बारीक बारीक सुरूच राहते
राहू दे, त्यांना आधार दे, पण परत राहू दे ना. टिपूर 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 पाऊस आला, टिपूर 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 पाऊस आला. धरून भिजून जाऊ दे, आता पाण्यात न्हाऊ दे. धरून भिजून जाऊ दे, धरून भिजून, धरून भिजून जाऊ दे, आता पाण्यात. लग्न झाला ना, कालच लग्न झाला तर मला असं वाटते का तुझ्या संग मस्त आता घरातच राहावं. काही नोकऱ्या नाही ना, नोकऱ्या नाही. चाल, मला गरमी होत आहे, घरात चाल, मला काहीतरी करायचं आहे. तुमचं काही लक्षण बरोबर वाटत नाही बाबा. नाही, काम केलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. हो ना. हो लहानपणी माझी दोस्ती हरणा संग झाली. हो, मग कसं होतं ते हरी? लहानपणी ते हरण मस्त इकडे तिकडे फिरायचं. हा, कोटी बी हिंडे, कोटी बी हिंडे. इकडे जा, तिकडे जा, शेतात जा, वावरात जा, कोटी बी ये माझ्याकडे. मी मग त्याला माझं जेवण चारायचं. तो मला चारा चारायचा. त्याचा गवत मी खायचा, माझा भात त्याला द्यायचा. बरोबर आहे. आता तो हरण एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला की त्याचा लग्न झाला. लग्न झालं? हो, लग्न झालं ना, आमच्याच घरात आला. पा मग आता कुठे आहे ते? मला तर नाही दिसलं. तुले कसा दिसल? माय भोकनी तर तू बी भोकनी, मा हरण तू सोस, तू सोस ना. तू हरण, मी तुझा हरणा. लवकर लवकर केला तर लवकर लवकर बांधू पारणा. चाल घरामध्ये. काचे पेढे होत का मावशे? तिसरी जी पोरगी झाली. त्याला पोरगी झाली ना, तू खाली म्हणत आला, आमचं काहीच नाही झाला ना. पेढा घे. हट साला, हट. अरे पेढा घे. नाही खाऊ ग. अरे तू नाही देस तर नको देऊ. ए भास्कर्या, तिला विचारलं पाहिजे काहीतरी म्हणता. मावशे, तुझ्या बायकोजवळ कोणी आहे का नाही? आता तिच्याजवळ का हलवा आले पाहिजे मग. झाला तू झाला. अरे पण हे पेढे महत्वाचे होते का तुले? तिची डिलिव्हरी झाली, कोणी ना कोणी पाहिजे का नाही तिच्या जवळ? हा घे, आता जातो अर्ध्या तासामध्ये सायकलला धावत धावत. जा ना. हो जातो ना. तुम्ही घरात जा, कुठेतरी जाणं, 2-3 दिवस गावाला जाणं का. कोणी नातेवाईक नाही आहेत का तुम्हाला? याने का हात त्रास होते ना. 3 पोरीचा बाप झाला भास्कर. पेढा घे ना. का म्हणला का? 3 पोरीचा बाप झाला भास्कर. 3 पोरीचा बाप पेढे घेऊन आला. चल पेढा घेत का? असं नाही, पेढा देत का? मला जा ना बा. साल्यानं लग्न झालं माझा. आता मला माहित लग्न झाल्यावर माणसाचा का दुखणार राहते तर. साल्यानं संगी होत चाल्या. चाल, कुठं माहित आहे तुला? तुझा कुठं काढतो तुझा. अरे गौतम, मी आनंद. आनंद? आनंद? अरे आनंद बोरकर. अबे हा हा, कसा आहेस मित्रा? ये बैस बैस बैस. बोरकराचा आनंद होस का? हो काका. ये बस 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 येते बस. कठीण आहे. येते बस. कठीण आहे रे. बस बस. कुठे असतो का आता? ए, आणि पोलिसाची नोकरी कवा लागली? अरे अरे अरे, त्याला खाली कसं ओढाड करतात का? पोलिसाची नोकरी कवा लागली? पोलीस न होय तो. कोण हो? इन्स्पेक्टर होय. त्याला हे 2 बिल्ले नाही दिसत तुले? हे दिसत नाही तुले? पोलीस राहो की इन्स्पेक्टर, मला त्याच्या नावानच वाटतं. काका शिकलत कसा? तुला नसेल आठवत?
मला चांगलं आठवता आनंदाचा बा याला मारून मारून शाळेत नेऊन बसवाचा किती तरी चढीतच मुताचा लहानपणी सगळ्याच मुतात राहतो बरोबर बा काय म्हणते काही बुरं वाईट नको सगळ्याच मुताचा सगळं मुताचा अरे मुताचा काय तोही मुतला मी मुतलं थोही मुतला त्याला खाली मुताचा मुताचा नाही का हो त्यानंतर मी BSc पूर्ण केलं आणि इन्स्पेक्टर झालो. आणि इथे मला समजलं की गौतम विद्यापीठातून पहिला आला म्हणून मी त्याचं खास अभिनंदन करायला आलो. गौतम अभिनंदन थँक्यू. असतील का पण स्वतः केला का दुसरा कोणी पास करून घेऊन तू आमच्या गौतमाची बोका घेऊन जायचा बाहून लिवासाठी दुधाचा चहा सांगतो मुताचा अरे मुताचा नाही दुधाचा सांगितला दुधाचा चहा गावाला नाही जाता येत 3 दिवस झाले लग्न होऊन घरात आहेत दुधाचा चहा घ्या दुधाचा चहा अरे बाबू आनंद सॉरी अरे नाही नाही वडील आहेत दुधाचा चहा घे ग चहा चहा घे त्याला बी दे मी नाही मला दे त्याला कसा आहे बा दे त्याला दे अरे चहा घे चहा हो चहा घे अरे ओळखी करायचं विसरलो ही तुझी वहिनी यशोधरा हा माझा मित्र आनंद बोरकर तुझी वहिनी रे हा गौतम नाही मी काय म्हणतो बोल 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 तू विद्यापीठाचा सुवर्ण पदकाचा मानकरी हो का रे नाही तू एवढा शिकलेला आणि बायको अंगुठे छाप का 12वी पास हटरे झिंगूर हो ए महा तुला कोण झिंगूर दिसला म्हणतात बायको 12वी पास म्हणल्याबरोबर झिंगूर का तांदूळ खाऊ याचं ते झाडूआ मारतो ह्या झिंगुराले भलताच तरच देऊन राहिला हा बाबा ते आई आंधळी आहे ना ते तिला ते दिसत नाही तर ते असं काही लागलं की तिला झिंगूस वाटतं. अच्छा मी काय म्हणतो बोल बोल शिक्षणाचं काय करायचं एवढं कारण मित्रा तुझी बायको एवढी मस्त आहे पाहायला ना एक नंबर आहे पाहायला याचं ते झाडू ताण ह्या झिंगुराले मारतो पाय आता झिंगूरने मारायला झाडू लागतं काय तुला अरे किती दिवस आहेत गावात नाही मी तर उद्या चाललो पण मित्रा मी काय म्हणतो बोल जमत असेल तर आज जेवण करायला येतोस का हो हो आणि वहिनींना पण सोबत आण अरे भलताच मुजरा आहे हातात अहो आण तो झाडू मित्र मी निघतो एक गोष्ट मात्र मित्र तुझी बायको ना एक नंबर आहे पाहायला मित्र जेवण करायला या जोड केले मार झाडू जोड याचं फेकून दे बाहेर जोड केले याचं जोड याले झिंगुराले कोणाची तारीफ करत होता हरामजादा माझ्याच घरी येऊन मला सुंदर म्हणून राहिला तर नाही या उपर जर काही बोलला ना या कुऱ्हाडीने 2 तुकडे करीन त्या हराम खुराचे मी दामेची औलाद आहे मला अशी तशी समजू नको म्हणा अरे बांधील खुट्टीले हो हे जंगलातली वाघीण हो मी काय समजून आला तो मा पंजाब बसन ना ते जन्मभर याद राखशील म्हणा आला चले आला चले मला काय असा कुराड धर कुठे गेला तो कुठे गेला तो कहाला एवढी धड दिसतस तर सुंदर दिसते तर कोणी तुझ्यावर मरते कहाला एवढी साजरी दिसायचो माझे संग राहाय म्हणलो लहानपणापासून तुझ्यासाठी येते आलो मी घरामध्ये 3 दिवस झाला पण माझा जीव कसा लागत आहे का बहीण मायचा तरास कुराड धरून येते चाल घरा म्हणजे चाल नवा मोठा तरास मला तुम्हाला जवा तवा मजाक सुचते हा मजाक नव्हे माझा मजाक काढतो चल तुला कुराड कशी राहते तर धावतो चालला
फाईल घे जरा माझी. हे घे. बरोबर आहे ना? शहरात चाललो. उद्या माझा इंटरव्ह्यू आहे. हो आणि हो, माय बापाची काळजी घेशील तू. हो 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 जी हो. ठीक आहे. हो. सर्टिफिकेट्स तिकडे आहे. हा बोला. शहरात चाललो. हो काय? शहरातून येताना तुझ्यासाठी काय आणू? काय बी ना तुम्हाला जी आवडेल ते. नाही तर खायासाठी ना एक मस्त ना धारधार कुऱ्हाडचा ना. कुऱ्हाडा ना? हो. का करशील कुऱ्हाडचा? का करी मला राग बी गाला ना. त्या इन्स्पेक्टर भेटला मला रस्त्यात का त्याला मारीन. तसा नाही करायचा. मग का करायचं? आणतो कुऱ्हाड आणतो. हा. पण मी शहरात गेलो की मायबापाची फक्त काळजी घेवायचं. काळजी घेतो. ठीक आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही आपली काळजी घ्या आणि लवकर या. जाताना देते का एखादी? मला लई आठवणीत का जातो. देते माझं जॅकेट देऊ. मी कधी नाही. जॅकेट फाईल दे. चल येतो मी. हो हो काळजी घे. लवकर या. लक्ष ठेव. मी पाठवेन. हो हो. शिरावून शिकला स्वाभिमानाने. कर्ज कुणाचे ना त्याच्यावर पुताचार काढे जगणे. गरिबीतही उपाशी राहून शिकला स्वाभिमानाने. कर्ज कुणाचे ना त्याच्यावर पुताचार काढे जगणे. खामगाडला रक्त आटले. खामगाडला रक्त आटले तरीही कांधार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. नोकरी करीन मी सन्मानाने. स्वप्न पाहिले त्याने. हास भरविन सुखाचा मी माय बापा आनंदाने. नोकरी करीन मी सन्मानाने. स्वप्न पाहिले त्याने. हास भरविन सुखाचा मी माय बापा आनंदाने. मनातल्या त्या स्वप्नांना का मनातल्या त्या स्वप्नांना का मिळत नसे आकार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. माणसांच्या या जंगलात गौतम कसा अडकला. कोणाला ना दया माणूस पहा सडला. माणसांच्या या जंगलात गौतम कसा अडकला. कोणाला ना दया माणूस पहा सडला. होई अन्याय त्याच्यावर. होई अन्याय त्याच्यावर का अत्याचार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार गौतम हिंडतो दारोदार. हिंडतो दारोदार
इथं किंमत नाही पैसा झाला मोठा वशिल्यांची अन नातलगांची रांग इथे हा गोठा शिक्षणाची इथं किंमत नाही पैसा झाला मोठा वशिल्यांची अन नातलगांची रांग इथे हा गोठा बोला हा तुमचा अर्ज एक मिनिट चला कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर गौतम आमची कंपनी तुम्हाला जॉब ऑफर करत आहे यू आर एक्सेलेंट गुड लक गुड लक आणि हो तुम्हाला या नोकरीची जे पगार आहे तो 50,000 रुपये महिना आहे अभिनंदन अभिनंदन आणि यानंतर तुम्हाला 7 दिवसामध्ये ऑर्डर येऊन जाईल 7 दिवसानंतर तुम्हाला ऑर्डर आला की तुम्ही येऊन नोकरी जॉईन करा 7 days ओनली येस ओनली 7 days थँक्यू सर मी सर काही झेरॉक्स तुमच्या पुढे हो ही फाईल जर तुम्ही ठेवून गेलात तर जास्त बरं होईल सर मी झेरॉक्स काढतो आणि त्याला अटेस्टेड करून तुमच्याकडे देतो बस सॉरी बस थोडं काम राहिलं सर प्लीज नाही काही हरकत नाही काही हरकत नाही गौतम हा तुमचा अर्ज मी ठेवतो आहे थँक्यू सर आणि थँक्यू नक्की अगेन थँक्यू सर वेटर येस प्लीज थँक्यू कंपनी थँक्यू सर 50,000 रुपयाची नोकरी थँक्स सर नोकरी लागली 50,000 रुपयाची नोकरी मा तुला नोकर लागली बापू 50,000 रुपये मा 7 दिवसात मी नोकरीवर जॉईन होणार आहे मा येणाऱ्या लेकराचा पायगुण लई चांगला आहे अरे तू बाप मी आजी आणि आबाजी होणार आहे मी बाप होणार हो यशवती हसून गेली हो माई होणार तू आजा ए बा मी हे तुला धोतर आणलं पाहिजे एवढा खर्च काय केलास का एका धोत्रावर काढतो जी मा तुला कोणता रंग आवडतो बा हे धोतर वेगळा तुझं हिवरा हिरवा नाही हो हिरवा म्हणणं तोच रे हा तर आता तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन बी करतो पा अरे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन जाऊ दे हा तुझ्या बापाच्या खोकल्याचा इलाज कर हवा खोकलू खोकलू लंबा दमने घेते मोठा ठीक आहे पोरा आमच्यासाठी आणलं यशवतीसाठी काय आणलं का नाही ना ऐकत राहते उगी वा का म्हणजे वा यशोदीले काहीतरी आणलास का नाही तिले कहाले मग मीच बघा लागतो तुला अरे ओ जा यशोदीले बोलवा येतीच आहे हो, चल तू चल येतीच आहे चल 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 जा जा ये लागली का माय म्हणे तू माझ्यासाठी काहीतरी आणली म्हणे पाय ना तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणलं म्हणे ना मी आणणार होतो मग विसरलो अरे का आणणार होतो असं कसं विसरता तुम्ही कुराड आणणार होते. विसरलो पण नाही
आणलो कुऱ्हाड. पण तू कुऱ्हाड तुझ्या हातात देतो. पण मला सांग त्याच्या आधी किती दिवस झाले मला हसतच मोठी मुचक मुचकतो. पोरगा आहे का पोरगी येईल मला सांग. पोरगा झाला तर तुझ्यासारखा, पोरगी झाली तर तुझ्यासारखी. माझ्यासारखं कोणीच नको होऊ आहे. मी कारा तर तू नाही तुम्ही बी काळे असले तरी चांगले आहे. तसा नाही वा. बरं पोरगा झाला तर काना ठेव. येते बस येते बस. मला सांग इकडे अशी थोडीशी कुठं अशी बस. पोरगा झाला तर काना ठेवशील. राहुल कसं वाटतं? मस्त. पोरगी झाली तर मी सांगू का? सांगा. पाटील पाट. हे तुमचं नाव? पाटील पाट नाही वा, नाव नाही. पोरगी झाली तर संघमित्रा. माझ्या मनातलंच ओळखलं तुम्ही. बाचं नाव काय? बाचं नाव शुद्धोदर. मायचं नाव महामाया. तुझं नाव यशोदा. माझं नाव गौतम. पोरगा झाला तर राहुल. पोरगी झाली तर संघमित्रा. नाही तर तुझ्या बापाचं नाव दाम्या माम्या. ये माझ्या बापाला काही म्हणायचं नाही. हा मी कारा चालतो आणि तुझा बाप माझ्यापेक्षा कारा अवंगण आहे नाही का? बरं झालं तुझी माय भुरी तर तू भुरी मला आणला. मी ना तुम्हाला कधी म्हणलं का कार्यकारी आहे म्हणून? किती वेळा म्हणलीस घ्या. कधी म्हणणं? लहानपणी मनाची संगी सांगे मला भास्कर सांग. ते असंच बरं 30व्या शहरात तुम्ही कुऱ्हाड आणलं मग द्या ना. येते बरं. येते. डोरे बंद. डोरे बंद करू. हात पुढं करायचे आणि मी सांगेन ना तेव्हाच बरोबर डोळे उघडायचे. एवढं धरशील का मग कुऱ्हाड मोठी राहते ना. असं इमॅजिन कर 12 शिकवणार इमॅजिन कर. आणि कुऱ्हाड मी बहुत मोठी देणार तुला. द्या कुऱ्हाड तर भेटला नाही इन्स्पेक्टर. आता त्या कुऱ्हाडीला पकडासाठी हरू असा पकड कुऱ्हाड उघड बांध मग डोळे उघड पा. मग कसा कायची कुऱ्हाड रे? उघड यशोदे. जेव्हा तू त्या इन्स्पेक्टरकड कुऱ्हाड धरून धावलीस तेव्हा मी तुझ्यातली डेअरिंग, तुझ्यातली हिंमत, तुझ्यातली बुद्धी ओळखलो. लहानपणापासून मला माहित आहे. तर मला वाटलं तुझ्या हातात कुऱ्हाड देण्यापेक्षा तू 12वी शिकूनच पेन दिला तर. पेन दिला तुझ्या हातामध्ये आणि समजा तू 12वीच्या नंतर लॉची परीक्षा दिली तर 5 वर्ष मी करू शकेन. शिकत राहा. शिकला पाहिजे तू. तुमच्यासारखं ना. माझ्यासारखं शिक. पण लोक काय म्हणतील की बाबा हे शिकली तर वकिलीनबाई झाली. ॲडव्होकेट यशोधरा शर्माके. मी ऑफिसर गौतम शुद्धोधन शर्माके. लोक म्हणतील अरे शुद्धोधन शर्माकेची सून चालली तर बघा तो ताजमहाल तोही लाजेल की जंगलातली आदिवासी जोडी एक वकिलीनबाई आणि एक अधिकारी. तो ताजमहाल रुसेल. ताजमहालाची चर्चा कशी करू साजनी तुझा चेहरा पाहिला. ताजमहालाची चर्चा कशाला करू. ताजमहालाची चर्चा कशाला करू. हसताना तुला पाहिले साजनी. हसताना तुला पाहिले साजनी. चालता बोलता मोगरा चालला. चालता बोलता मोगरा चालला. ताजमहालाची चर्चा कशाला करू. ताजमहालाची चर्चा कशाला करू.
सजवावा पत्थराची तुझावी कशाला करू पत्थराची तुझावी कशाला करू हसरा बोल का चेहरा पाहिला हसरा बोल का चेहरा पाहिला ताजमहालाची चर्चा कशाला करू ताजमहालाची चर्चा ताजमहालाची पत्थराची तुझावी कशाला करू हसरा बोल का